पुन्हा एकदा मंडळी शंकरनाथांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. चाणक्य पाटील साहेबांचं शुभोत्पन्न होतं. त्यांची आपण सकाळपासून आतुरतेने वाट पाहतोय. सकल मराठा समाजाच्या मनामध्ये ठेवलेली ज्योत म्हणजे मनोहर पाटील मराठा पाटलांचं शुभोत्पन्न. वरती कोणीही येणार नाही. फक्त आणि फक्त जवानले पाटील साहेब गणपती गुरुपती गणपती शस्त्र वास्तुपाल राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी. मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली. कॅमेऱ्यावर राहू द्या. बाटल्या मारू नका. आपल्या लोकांनी बाटल्यातले मारले जातात. तेच तर दाखवते विट्यामध्ये किती विराट संख्येने मराठा जमला हे राज्याला तेच दाखवणार. जर कोणाला मी नाही दिसलो तर माझा आवाज तरी येईल. फक्त आरक्षण समजून घे. आरक्षण समजणं आपल्याला खूप गरजेचं. ज्या ज्या जातीनं आरक्षण समजून घेतलं ते एका रात्रीत आरक्षणात गेले आणि सकाळी त्यांच्या पोरं नोकऱ्याला सुद्धा लागले. की इन करून आल्यावर आपल्याला माहीत झालं याला आरक्षण मिळालंय. आरक्षण मराठ्याने समजून घ्यायला वेळ लावला म्हणून आपल्यावरती ही वेळ आली. मात्र पहिल्या सुरुवातीलाही बोलतो, आमच्या मराठवाड्यात एक वार्ता पसरवली होती. पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही, ते एकत्र येत नाही. ज्यांना वाटतं पश्चिम महाराष्ट्रातला मराठा एक येत नाही आणि त्याच्या स्वार्थासाठी त्यांनी खोटी बातमी पेरली
त्याला फक्त एकदा विट्यात येऊन बघ म्हणा, तुला माघारी सुद्धा दाखव. ज्यांना ज्यांना वाटतं मला पश्चिम महाराष्ट्रातला मराठा एक होत नाही, त्याला या गर्दीतून पलीकडे सुद्धा जाता येणार. आणि या पश्चिम महाराष्ट्रानं आणि या विट्यानं आज एक नवीन आदर्श महाराष्ट्रापुढे दिला. महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना आणि राज्य सरकारला दोघांनाही सांगतो, या विट्या शहरानं मराठा आरक्षण मिळावं यासाठी आणि एकजूट दाखवण्यासाठी यांच्या गावातलं महाराष्ट्रातलं घर ना घर आज ऐकतंय. त्यांच्या गावातलं एकही दुकान उघडं नाही, सगळ्याचे सगळे मराठा आरक्षणासाठी एकजूट झाले. मी इतके कार्यक्रम घेतले, आणखीन असं झालेलं मी बघितलंच नाही. एवढी एकजूट असावी हा आरक्षणासाठी राज्यासाठी खूप मोठा संदेश आहे. सरकारनं ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. इथं हे लोक बसले, यांना काही काम नाही म्हणून नाही बसले. स्वतःच्या लेकराची वेदना घेऊन, स्वतःच्या लेकराला येणाऱ्या अडचणामुळे अडचणी या घेऊन या ठिकाणी हा समाज बसला. सरकारनं शहाणपणाच्या भूमिकात येणं अत्यंत गरजेचं आहे. नसता पुढचा काळ तुम्हाला जड गेल्याशिवाय राहणार नाही. ही सभा नाही, ही स्वतःच्या घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराची वेदना घेऊन आज तरुण वर्ग आणि सगळ्या क्षेत्रातले लोक या ठिकाणी एकजीवानं एकजुटीनं बसले. मी सुरुवात करतानाच सांगितलं होतं की घराघरातला मराठा ज्या ठिकाणी कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी येतोय. कोणाला ड्युटी असेल तीही सोडून दिली जाते, कोणाला शेताकडे काम असतील तेही सोडले जाते. पण ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी रात्रंदिवस लोक बसून राहायला लागले. पश्चिम महाराष्ट्रातल्या आणखी काही बातम्या कानावर यायच्या की उशीर झाल्यावर थांबत नाही. ते रेकॉर्ड पश्चिम महाराष्ट्राने तोडला. पहाटे 4 वाजता ते सुद्धा बैठक कार्यक्रम घ्यायला लागले. माझ्याकडून एक चूक होती ते खरं आहे. मी सकाळी लवकर कार्यक्रम सुरू करतो, पण 7चा वेळ सायंकाळचा जर एखाद्या गावाला दिला असला तर तेवढी मात्र चूक माझ्याकडून होती. मी त्या वेळेवर जात नाही. मी तरी काय करणार. असं एकही गाव नाही ते गाव गाडी अडवत नाही. जर आम्ही जर त्यांना बोललो तुमचं गाव यादीत नाही, ते रोडला आडू झोपते गाला म्हणते वरून गाडी. मराठी रस्त्यावर उभा दिसल्यावर त्यांना डावलून जाणारी अवलाद माझी नाही. मी प्रत्येकाला भेटत येतो म्हणून वेळेवर येत नाही. आरक्षणाच्या लढाई या एकजुटीमुळं अंतिम टप्प्यात आली. 70 वर्षापासून मराठ्यांना आरक्षण होतं. ज्या ज्या वेळेस समित्या झाल्या, ज्या ज्या वेळेस दस्तऐवज शोधायला सुरुवात केली, प्रत्येकानं सांगितलं मराठ्यांचे पुरावे नाही, मराठ्यांच्या वंशावळी सापडत नाही.
70 वर्ष काही ओबीसीच्या नेत्यांचा प्रचंड दबाव सरकारवर होता. असणारे पुरावे स्वतःच्या बुडाखाली लपून ठेवले होते आणि प्रत्येक वेळेस सांगितलं जायचं पुरावे नाही म्हणून मराठ्यांना आरक्षण देता येत नाही. घराघरातला मराठा एक झाला. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठी एक आले आणि स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी मराठ्यांनी लढा सुरू केला. आणि ही मराठ्यांची एकजूट बघून सरकारनं पुरावे शोधायला सुरुवात केली. आज प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रभर मराठ्यांच्या नोंदी लाखात सापडल्यात, लाखात. मग आता आमचा सरकारला प्रश्न आहे, 1805 पासून 1967 पर्यंत आणि 67 पासून 2023 पर्यंत जे काय पुरावे सापडले हेच आरक्षण जर त्या पुराव्याच्या आधारावर तुम्ही 70 वर्षापूर्वीच जर आम्हाला आरक्षण दिलं असतं तर आज मराठाचा जगात सगळ्यात प्रगत जात म्हणून राहिले. आम्हाला दाबून मारण्याचा प्रयत्न केला कोणी, याचं उत्तर आता आम्हाला पाहिजे. आमचे पुरावे असतानाही 70 वर्ष आम्हाला आरक्षण कोणी दिलं नाही, याचं उत्तर आता मराठ्यांना पाहिजे. आमचं आरक्षण असताना आमच्या जागा हडप केल्या. आज आमच्या मराठ्यांच्या पोरांवर अशी वेळ आली, 1% जरी हुकला तरी तो घरी रडत येतोय. आई बापाने केलेल्या कष्टाचं चीज झालं नाही. आई बापानं रात्रंदिवस कष्ट करायचे आणि पोरं शिकवायचे. आपला मुलगा आपली मुलगी मोठी झाली पाहिजे हे स्वप्न प्रत्येक आई बापानं मनात घ्यायचं. पण या आरक्षणाने आमच्या लेकराचा घात केलाय. आमचे लेकर हुशार असतानाही या आरक्षणापायी आई बापानं बघितलेलं स्वप्न, त्या स्वप्नाची राखरांगोळी झाली आणि त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण करिअर उद्ध्वस्त होऊन बसलं. मग जर आम्हाला आरक्षण होतं, जर आमच्या नोंदी सापडतात तर मग 70 वर्ष आमचं वाटलं नेमकं कोणी केलं त्याचं नाव आता आम्हाला माहित पाहिजे. आमचा 70 वर्षाचा बॅकलॉग कोण भरून काढणार, तो हे आता सरकारलाच काढावा लागणार. आम्ही नेमकी काय चूक केली, आम्हाला आरक्षण असतानाही दिलं नाही. ओबीसी आरक्षणात आणि त्या प्रवर्गात जाण्यासाठी जे निकष पाहिजे ते सगळे मराठा समाजानं पार केले. ओबीसी आरक्षणात जर एखादी जात किंवा समूह जायचा असला तर ती जात मागास सिद्ध असायला लागती, तरच ओबीसी आरक्षणात जाता येते. मराठा समाजाला 12-13% गायकवाड कमिशननं मागास सिद्ध केलं, तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. मंडल कमिशननं ज्या ज्या जाती ओबीसी आरक्षणात घातल्या त्यातली एकही जात मागास सिद्ध केलेली नाही. मंडल कमिशननं ज्या जाती ओबीसी आरक्षणात घातल्या आणि त्यानंतर ज्या जाती ओबीसी आरक्षणात गेल्या त्या एका रात्रीत पोट जाती म्हणून गेल्या.
मग मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? याचं उत्तर सुद्धा सरकारकडे नाही. 1967 ला आरक्षण दिलं. ज्या ओबीसीच्या जातींना ते आरक्षण दिलं. कोणते पुरावे आणि कोणत्या निकषावर दिलं याचं उत्तर आत्ताही सरकारजवळ नाही. फक्त एका शासन निर्णयावर 1967 ला इतक्या जातींना तुम्ही आरक्षण देणार असाल तर मराठ्यांनी तर सगळे निकष पार केलेत. मग मराठ्यांना आरक्षण का नाही? व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या आणि त्या आधारावर सगळ्या समाजाला आरक्षण वाट दिलं गेलं. विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती म्हणून त्यांना आरक्षण दिलं गेलं. माळी बांधवांचा व्यवसाय शेती म्हणून त्याला आरक्षण दिलं गेलं. बागवान बांधवांचा व्यवसाय शेती म्हणून त्यांना आरक्षण दिलं गेलं. मग मराठ्यांचा व्यवसाय काय? तुमच्याकडे शेती पिठी आहे का नाही? मग बोला ना. मग मराठ्यांना आरक्षण द्यायला प्रॉब्लेम काय? माझ्याकडे मंत्री आला होता, गप्पा आणले त्यांनी मास गप्पा आणल्या त्याला वाटलं भूमीला नाही आला मला. मी बी चांगला घंटाभर शेंग आणले तसं. मी बी काय कच्चा सांगितलं नाही. त्याला विचार ती म्हणे मला तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र देताच येत नाही. म्हणलं का? ते म्हणलं त्याला आधार लागतो, कागदपत्र लागतं, त्याचा अहवाल तयार करायला लागतो. पाठीमाग आवाज येतो सगळ्याला. तुम्ही उभा राहिलेल्या मधले लोक त्यांच्या मागचा हातच करीत नाही. नजरच करू ना विचार का करू. इतका विराट संख्येनं विट्यातील मराठा समाज जमला. ती मला म्हणे आधार असल्याशिवाय कायदा नाही पारित करतोय. म्हणलं मग नको देऊ आम्हाला. पण मला एकच सांग, तुझी जात ओबीसी आरक्षणात गेली काय आधार घेऊन गेली? मला एवढंच उत्तर दे. यांची जात मंडळ कमिशनने ज्या ओबीसीच्या जाती आरक्षणात घातल्या त्या जातीची पोट जात म्हणून मध्ये गेली. एका रात्रीत गेली. कागद नाही, फिगद नाही, काय नाही, काय नाही, काय रातचीच आत गेली याची जात. मी म्हणलं बाबा विदर्भातल्या मराठ्यांना आरक्षण दिले काय? कशावर दिले? ते म्हणे त्यांचा व्यवसाय शेती म्हणून दिले. म्हणलं मग आम्ही का फाटके आणतो का? आमच्याकडे का समुद्र आहे का? ते इतके गप्पा मारतात माझ्या संग येऊन. त्यांना वाटतं याला आपण आता बिघडून टाकू. ते मुंबईत पाय टाका घेते आणि तिथंच ठरवते याला आत्ता बिघडून टाकू म्हणतात मला. कारण मी कसला का दिसतो ना, त्यामुळे त्यांना वाटलं याला आत्ता बिघडून टाकू. त्यांची तर मध्ये बोलू नका बरं. मी विसरून जात असतो. मग तुम्हाला चिचरी मला मध्ये बोलत जमत नाही. मी मंत्र्याला सुद्धा मध्ये बोलून देत नाही. कपा कप बोलत असतो. कुठं राहतं सांगा, माझ्या ध्यानात नाही राहिलं. तुम्ही पक्क ध्यान ठेवलं याचा तुम्ही आरक्षण घातल्याची सोडीत नाही का? हे मुंबईत ठरवून येते याला फेंगून टाकू म्हणते. गेल्यास माझ्यापाशी बसले जवळ गप्पा आणते. मी एकच टोला आणतो. अरे ते मध्ये ते बेकार नादी लागून नाही जमायचे. त्यांची चूक नाही, कारण मी कसला का दिसतो त्या हिशोबाने येते.
त्यांची चूक नाही. मला किती बाऱ्या माझा मी 35 किलो भरतो. त्यांना वाटतंय बँडमध्ये खळखळ वाजवणार असल्यावर दिसतंय याचा आत्ता कार्यक्रम लोक. पण मी बी तुमच्या रक्तामासाचा आहे. त्यांनी किती डावं टाकले तरी मी ते सगळे उधळून लावतो. आणि मी बोलताना व्यासपीठावरच बोलवतो. ते एक त्यांना जमत नाही. ते मला आज म्हणते आम्ही येतो आपल्याला चर्चा करायची महत्वाची. थोडं बाजूला येतात म्हणलं हा मी इथं आलं म्हणतो बस तुला इथं बोलायचं असलं बोल नाही. तो मला नाही जमत. त्याला धर्मा घरी जाता येत नाही आणि पुढं येता येत नाही. यायला 70 वर्ष फसेल नाही आपल्याला. फसेल का नाही. त्यांनी त्यांचा गनिमेकाव आपल्याला कळूनच दिलं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यात आता आपण गनिमेकाव नाही कळून द्यायचे. मी बी तिकडं धाराशिवकडे जायचं म्हणतो मी बिट्याकडे येतो. मी मेळ लागून देणार ते म्हणते आता इकडे जायचं म्हणलं कुंकड घुसलंय. मराठ्यांच्या नादी लागणं एवढं बी सोपं नाही. तुम्ही 70 वर्ष आम्हाला फशीला आम्ही कळून देणार त्यांना काय चाललंय. ते जवळ येते बोलत येत. कारण हे पवित्र मराठ्यांचं व्यासपीठ. आरक्षण द्यायचं का नाही याच्यावरच सांगायचं. कापऱ्यातून कपऱ्यात काय अरे तुम्हाला ते सांगायचं राहील. एक मंत्री चालतो माझ्या 5-6 जण मातंबर त्यांचं मातंबर व्यासपीठ हे मला लय दिवस माहीत नव्हतं. निवार निवार हुशार ते माझ्याकडे पाठील. आणि ते असे होते जणू ते आले की मोकळं मग घरीच जात नाही. जेव्हा मराठीचे फोन सुरू झाले मला महाराष्ट्रातून ते म्हणले तेव्हा आला मोकळा मग घरीच जात नाही. मला माझ्या टप्प्यात येऊ दे. इतक्या गप्पा मारल्या मी काय सुधरून दिलं नाही. कारण मग सगळं लाईव्ह राहते. ते म्हणले कोपऱ्यात चला. म्हणलं कोपऱ्यात भिपऱ्यात एक पुस्तक म्हणले काय बोलायचं इथंच बोलायचं. मग कानात बोलायला लागले. म्हणलं मग व्यासपीठ खाली होईल तू पाहिला. कानात फिरत नाही. कारण मराठ्यांची गद्दारी करणारे अवलाद माझे. तुला काय बोलायचं इथं सांगायचं. जेच मराठ्यांचा उठाव झाला आणि एकजुटीतून प्रचंड मोठी शक्ती उभा राहिली. आणि ही शक्ती बघू आत्तापर्यंत काय झालं मला नाही माहीत आणि मी त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही. पण ही जी मराठ्यांच्या कानाकोपऱ्यातली एकजूट झाली तेव्हापासून सरकार नीट धोरणाचं झालं. ते काम करायला लागलं. समिती नियुक्त झाली. समितीला आपण अगोदर 3 महिने दिले होते. थोडा वेळ आहे तुम्हाला बोलू का. 3 महिने अगोदरच्या समितीला दिले. नितीन गरीब साहेबांच्या अध्यक्षतेखाली महसूलचे मुख्य सचिव नियुक्त केली. त्यांना तारीख संपल्यावर माहीत झालं मी या समितीचा अध्यक्ष होतो. ते 3 महिने वाया गेले. दुसरी नियुक्त केली एस.टी. शिंदे साहेबांची. त्यांनी 15 दिवस घेणंच नाही दिले. नंतर पुन्हा सरकारनं वेळ घेतला आणि समिती पळायला लागली. काय वाजत आहे त्यापेक्षा माहिती पुऱ्यात ठिकूया. मला वाटलं इमानच आलं यावं लेवं. कुठं राहतं सांगा. दुसऱ्या समितीने काम सुरू केलं. समितीनं 15 दिवस काहीच नाही केलं. ती एकच काम करीत होती. हैदराबादला जायची. कारण पुरा हैदराबादला आहेत ना. हैदराबादला जाती मुंबईला माघारी येते. तिथून परत उठ होती संभाजीनगरला येते. पुन्हा हैदराबादला जाते. तिला इमान काय करती काय नाही तिची तिलाच नाही. नुसती नदी माघारी येते म्हणजे पुरावेच नाही सापडले. मग काय गेली. मी
सरकारला विचारलं. हैदराबादला समिती बरोबर जाताना अभ्यासक होते का? कारण तिथं मोडी लिपी उर्दू मध्ये आणि फारसी मध्ये लिहिलेलं आहे. त्या लिखाणाचे 16 प्रकार आहेत. सोबत अभ्यासक होते का? सरकार बोला ना, समिती बोला ना, याचा अर्थ यांचं कुणीच नव्हतं. 2-4 दिवसांनी अभ्यासक टाकले. 2-4 दिवसांनी ब्रेकिंग न्यूज आली. 15,000 पुरावे सापडले. आता कसं काय सापडले? आमचं आणि त्यांचं असं ठरलं होतं, मराठवाड्याच्या पुराव्याच्या आधारावर अहवाल तयार करायचा आणि त्याच अहवालावरती महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करायचा. परंतु सरकारकडे प्रथम अहवाल गेला आणि सरकारनं प्रथम अहवाल स्वीकारला सुद्धा आणि ते आपल्याला माहीत झालं. उपोषण सुरू होतं. सरकारला जाहीरपणाने सांगितलं, तुम्ही मराठवाड्यातल्या एका भावाला आरक्षण देणार आणि दुसरा भाऊ नाराज करणार महाराष्ट्रातला, हे माझ्याकडून होणार नाही. तुम्ही या समितीला राज्याचा दर्जा द्या आणि दर्जा ही आजची आजच द्यावा लागेल. सरकारनं त्याच दिवशी मराठवाड्यासाठी समिती जी गठीत केली होती, काय अडचण तिकडे कोपऱ्यात काय आला कर हे मागचेच आरक्षण मिळून द्या मराठीला. खरं सांगा कुठं राहतात? म्हणजे तुम्हाला खरंच वाटलं बरं माहिती हातरत नाही. तुम्ही ठेवले का बघू ते, कारण तुमच्यामुळं मराठीच्या पोराचं पुरं वाटलं नाही. तुम्ही धरले नेते हाताखाली आणि त्यांचे पोरं लागलेत मोठं करायला. तुम्ही ठेकाच उचलला सध्याचे. साहेबाचं पोरग आणि माझ्या साहेबाच्या विरोधात तुम्ही बोलू नका. काय साहेब येतो हा? 70 वर्षापासून सगळ्या राजकीय पक्ष जेवढे काय झाले त्या सगळ्या नेत्यांना आणि सगळ्या पक्षांना माझ्या मराठ्यांच्या बापदाद्यांनी मोठं केलंय. मोठं करण्याचा उद्देश एकच हा आपला आहे. कधी काळी आमच्या मुलाच्या कामाला येईल, कधी काळी आम्हाला जर गरज पडली तर हा आमच्या लेकराच्या मदतीला धावून येईल. म्हणून 70 वर्ष सगळ्या पक्षातल्या नेत्यांना कमवून तुमच्या नेते पक्षात नेत का काय लगेच टेकले वखाने. या सगळ्या पक्षातल्या नेत्यांना मोठं करायचं काम माझ्या बापदाद्याने केलं. आपलं म्हणून यांना मोठं केलं. आज आपल्या लेकरांना यांच्या मदतीची गरज लागली तर यातला एकही नेता मराठ्यांच्या लेकराच्या बाजूला बोलायला तयार नाही. बोलतोय का नेता एखादा तुमच्या बाजूने तुमचा साहेब? मग कशाला मोठं केलं त्यांना कशाला मोठं केलं? आपल्याला अशी घोडी भोकरदनला एक नेता आहे, त्याला जायचं होतं गावात आणि आपल्या लोकांनी काय केलंय, गावात येऊ नको. त्याचं म्हणणं होतं बोर्ड काढा, मला गावात जायचं. बोर्ड तसा ठुल्यावर गावात गेल्यावर काय चावतो का बोर्ड तुला?
तुला ते बोर्ड राहिलं अडचण का? आता 24 डिसेंबरपर्यंत आपण बंदी उठवली का नाही? सरकारने शब्द दिला 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना अहवाल स्वीकारून आरक्षण सरसकट देऊ. काय अडचण आहे का? उठविला राहतील बोर्ड, तसं नाही दिलं पुढे आमच्या कामाली. तुला काय करायचं का? तू बापाच राहतोय का? काय लिहितो येऊ नको गावात. तो घरी राह, कुठल्या गावात जा? आमच्या गावात तू काय? तू जर आमचा नाही. आता मला सांगा, तुमच्या गावात मी आलोय आणि तुम्ही म्हणता माझ्या दारात येऊ नको. मी दारात येऊन उभं राहिलो, तुम्ही हाणणार का नाही मला? अरे सोपं आहे ना उत्तर. मी तुमच्या दारात उभं राहिलो, तुम्ही पोलीस केस कमान करता का नाही मला? हे माझ्या दारात येऊन बसले, उठाना त्याला घेऊन जा. तो गावात येतो कशाला आमच्या? तो गावात काम काय? त्याने आपला बोर्डच फाडला गावात यायचं. पोराला हाणमार केली. जर मी किंवा मराठा समाजाने ठरलेला असतं आणि आमच्या SP साहेबाला कलेक्टर साहेबाला फोन केला असता, आम्हाला त्याला काहीच नाही करायचं, नुसतं त्याचं घर बघून यायचं, तर त्याचं काय झालं असतं? जाणाऱ्या लोकांच्या नुसत्या धुळीने त्याचं घर उडवलं असतं बघ. आणि मराठीला स्त्रीना माघारी आले असते असं मला नाही वाटत. मग काही गरज आहे का लोकांच्या लेकराला खाण्याची? कुरडीनं आणलं त्याला. आमचं कोणाच तरी लेकरू आहे का नाही ते? भाऊ मराठ्यांनी जर मनात घेतलं ना तर नुसता बोर्ड फाडीला आहे. तो बनायला सकट चेटी सकट मराठी फाडी देईन तुला. आणि मराठ्यांनी जर ठरवलं तो ह्या कपाला आयुष्यभर मराठी बोलायला लागून द्यायचे. तुला उसत तोडा जावं लागेल, दुसरा पर्याय नाही. आणि त्याला जबाबदार तुम्ही बी आहे. साहेब मोठे केले तुम्ही. साहेबाचा बाप केला मोठा, साहेब केला, साहेबाचा भैया त्याला मी थाकताय ना. साहेब मोठा करून ठेवला आपण. मंत्री केला, आमदार केला, महाराष्ट्रातले सगळे साहेबाचे कार्यकर्ते तुम्ही. हां, त्याचे पॉकेट चिटकायला कोण? आपण. त्याचे बोर्ड मागायला कोण? आपण. बरं जरा उलट केलं जमन का? आपण त्यांचे पॉकेट चिटकेले एखादा साहेब म्हणा चल बरं आमचं मराठा आरक्षणाचं पॉकेट चिटकायचं येईल का? ते नाही येणार. आणि मग काय मोठं केलं झालं? तो भैया त्याचा परदेशात शिकवतो. त्याला आपण त्याच्या साहेबाला म्हणजे त्याच्या बापाला मोठं केलं आपण. त्यांनी गाडी बंगला पैसे कमी ते मारण्याचे. त्याचं पोरग शिकायला गेलं परदेशात. ते माघारी आलं, आपण त्याला भैया म्हणायला लागलो. आणि ते पोरग आपल्या पोराला नाम्या चुक्या म्हणते आणि आपण त्याला भैया म्हणतो. त्याला नीट ढेंडळता येणार. त्याला भैया साहेब म्हणायला लागले. नंतर तुम्ही साहेब बी म्हणायला लागले. माणसावर तुम्हाला एक काम सांगत, तेवढं उद्यापासून करा. हे तुमच्या ऐकण्यात मला चांगलं माहिती, तुमच्या पुढं नाही. हे उद्या घराच्या बाहेर पडले, घर सोडताना आणले, पहिला प्रश्न विचारायचा तुम्ही कुठं चालले? हे जर म्हणले साहेबाचा भैया आला त्याच्याकडे चालू गेलं त्यावेळेला बांधून घरात व्हायला तो साहेबाचा भैया मरून म्हणा तिकडे हिंदू त्याला समुद्राच्या कडी द्यायची. आपलं मराठा आरक्षणाचं बघा. आपल्या लेकरांचं आता आपल्याला कल्याण करायचं. स्वतःच्या लेकराच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी सावध व्हा. बस झाले लोकांचं कॉन्ट्रॅक्ट चिटकायचे. आणि मी म्हणत नाही तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट चिटका. एकदा आरक्षण मिळू द्या. तुम्हाला ज्या पक्षात काम करायचं त्याला करू द्या. एकदा लेकराला आयुष्याचे भाकरे देऊ लागला. आपल्या काय काय महिला म्हणतात, आपण जर म्हणलं त्यांना गावागावातून जागृती करा, महिला जाग्या करा, ते म्हणतात आम्हाला लाज वाटते. शेतात काम करायला लाज वाटते का आपल्याला? नाही. आपले लेकरं बाळ मोठे व्हावेत, ते सुखी व्हावेत. आपण रात्रंदिवस काम करतो. लाजायचं काय संबंध नाही. मग स्वतःच्या लेकराचा गावागावात जाऊन महिला जागा करण्यासाठी प्रचाराने जनजागृती करायची लाज काय? उद्या आपलेच लेकरं मोठे होणार आहेत, मोठमोठे अधिकारी होणार आहेत, IPS होणार आहेत, IAS होणार आहेत. आपलेच पोरं क्लास 4 पासून ते क्लास 1 पर्यंत अधिकारी होणार आहेत. दोन्हीचा अहवाल घेऊन 24 डिसेंबरला सरकार नवीन कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी कायदा पारित करणार आहे. विजयाचा क्षण जवळ आलाय.
बेसावध राहू नका. कुंडी शब्दाला काही जणांना अडचण आहे. अडचण काय भाऊ माहिती ध्यानातून घेतात डबल ध्यान आपलं त्यांना प्रथमच सुरू होतो. मी काय केसेस नाही टाकून सुरू आहे. काही लोकांना कुंडीचा प्रॉब्लेम कुंडी म्हणजे शेती. पूर्वी आपल्या आजोबा पंजोबा शेतीला कुंडी म्हणायची. सुधारित शब्द शेती. पूर्वी आपल्या आजोबा पंजोबा चपलीला पायदान म्हणायची. सुधारित शब्द चप्पल. मग काय चप्पल घालत बंद करायची का? पूर्वी घराला वाडा म्हणायचे. आता त्या घराला हाऊस म्हणायला लागले. मग काय घरात राहायचं डांबरू जमत होता. सुधारित शब्द कुंडीला शेती आला. आम्ही सगळे शेतकरी. आम्हाला दोन अंग. एक आम्ही क्षत्रिय मराठीत लढायचं सुद्धा आम्हाला माहिती. दोन शेती कसून या देशाला अन्नधान्य पुरवणारी जमात आमची आहे. त्यामुळे मराठ्यांना दोन अंगात मराठा क्षत्रिय सुद्धा लढाई सुद्धा करतो आणि शेती सुद्धा करतो. मग कुंडीला अडचण काय? आपल्या शेती करतो ते शेतीचे प्रमाणपत्र घ्यायला लागतात. आज काय आणि तुम्हाला शेतीची एवढी लाज वाटते तुम्हाला ते नको ते वाव विकून टाकून सगळं राहायचं. आमच्या जमिनीवर राहतो कसा? त्या शेतीत पिकल्यावर सगळ्या दुनियाला सांगत होतो आमच्या आंबेले भारी आले परदेशातच गेले. तो टोकरवर लावला 2-3 झाड जमिनीवर काढलं होतं. गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांचा कल्याण व्हायचा दिवस आला. यांनी काहीतरी वेगळं करून काढलं. मनभेद झाले पाहिजे. मतभेद झाले पाहिजे. यासाठी सगळ्या प्रक्रिया सुरू होत्या त्यांच्या. फक्त गोरगरिबांच्या पोरांना चांगले दिवस यायचे असले की असले पिल्लू ते सोडणार. सावध राहा. बेसावध कुणी राहू नका. 24 डिसेंबरपर्यंत आपली कसोटी आहे. घराघरातले मराठी जागे राहा. कोणीही बेसावध राहू नका. कारण इथं ना तुमचा फायदा आहे ना माझा. इथं घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा फायदा आहे. त्याच्या फायद्यासाठी आपल्याला एक जीवानं लढायचंय. इथं लोक स्वतःच्या लेकराच्या कल्याणासाठी लढा. आता मागे हटू नका. शांततेत आंदोलन करा. कोणीही उद्रेक होईल असं आंदोलन करायचं नाही. आणि या मराठा आरक्षणासाठी एकाला ही आत्महत्या करायची नाही. पोरात जर मेले ते आरक्षण द्यायचं कुणाला? आणि आपण आंदोलन करू त्याचा उपयोग तरी काय? अशी संधी पुन्हा मराठ्यांना येणार नाही. या संधीचं सोनं करा. कारण आपल्या नोंदी सापडल्या आणि नोंदी सापडल्यापासून मराठा समाज प्रचंड त्याच्यामध्ये उत्साह भरला की आता सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार. माय बापा तुमचा मुलगा म्हणून सांगतो. मी कधी खोटं बोलत नाही. मी ज्या समाजाला मायबाप मानलं म्हणजे आपण मायलेकर झालो. तुम्हाला शब्द देतो जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही आणि माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत असं रोमान दाखवायचं काही गरज नाही. ज्यावेळी पाठिंबा देणार त्याला आरक्षणाला पाठ्य जाहीर. मी मेलो तरीही
आरक्षण पडल्याशिवाय आणि शेवटच्या मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागणार नाही शब्द आहे माझा तुम्हाला. फक्त मतभेद होऊ नका आणि आपल्या फुटफुट देऊ नका. यांनी कितीही डाव वापरले, कितीही षडयंत्र रचले, हे सगळे षडयंत्र आता मराठ्यांनी उधळून लावले आणि 70 वर्षापासून लपून ठेवलेला मराठ्यांचा डाटा सगळ्याची सगळा बाहेर काढलाय. एकट्या अहमदनगर जिल्ह्यात 3.25 लाख नोंदी सापडल्या. एकट्या आपल्या सातारा जिल्ह्यात 20,000पेक्षा नोंदी जास्त सापडल्या. येत्या काळात आणखी सुद्धा सापडतील, काळजी करू नका. एका पत्रावर एका नोंदीवर किमान 200 लोकांचा फायदा होणार आहे. सगळ्यांना आरक्षण मिळणार आहे, कारण सगळा परिवार आणि त्याचे सगळे लाख त्या नोंदीवर घेतले जाणार आहे. एकही मराठा शिल्लक राहणार नाही. हॅलो आरक्षण माहिती नोंदणीचा नवा उपाय बनवून मराठा समाजासाठी कायदा पारित होणार. तुमचा जास्तीचा वेळ घेत नाही, पण तुम्हाला जाहीरपणाने सांगतो मतभेद होऊ देऊ नका आणि कोणीही मतभेद करण्याचा प्रयत्न केला तर त्याला समजून सांगा. तुमचा असा आहे म्हणजे महाराष्ट्रात बघा, नाही तर तुमचा दर्शन होईल. त्याच्याकडे असणारे आपल्या मराठा समाजाचे कार्यकर्ते तो पुढे घालू शकतो. एखादा अर्धा सध्या मराठ्यांच्या या सुनामीच्या विरोधात जायची हिंमत कोणात नाही, पण एखादा स्वतःसाठी वळवळ करू शकतो. साहेबांचं जे म्हणणे या मांडू शकतो आपल्या पुढे. साहेबांचं स्वप्न साकार करायसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी तो बोलू शकतो. आंदोलनाच्या आणि आरक्षणाच्या विरोधात त्याला समजून सांगा पाय पडून. गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेखनाच्या ताटात निष्काळू नको. मराठ्यांना आरक्षण खूप दिवसांनी मिळायला लागले, मिळू दे, तुझा पाय पडतो. तुला आमच्या आंदोलनात यायचं तर ये, नाही तर येऊ नको. तो खुशाल गरजो विषय बदलाय आपल्याला नैवेद्य करतो, पण घरी गप मर म्हणा. आता मराठ्यांच्या तोंडाला घासाला त्याच्या माती काढू, त्याला समजून सांगा. साहेबांच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाच्या विरोधात आणि समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात जाऊ नको, हे त्याला हात जोडून सांगा. कारण असे प्रयोग होऊ शकते, कारण तेवढाच एक प्रयोग राहिला आता त्यांचा, बाकीचे सगळे झाले. 2 प्रयोग सांगू तुम्हाला टाइम असला तर. ते माझ्यावर 2 प्रयोग केले. एकट्यावर त्यांचं डॉक्टर मला तपासलं झालं, डॉक्टर म्हणजे किडनीच नाही मला मी फुल टेन्शन लावलं. म्हणून माझ्या बापांना तपासलं नाही. एका किडनीवर 35 केलेच कसे. मग ऑपरेशन सुरू डॉक्टरांना मला भाऊ तपासलं पहिल्या किडनीवर मागला आहे. त्या डॉक्टरने मला तपासलं म्हणा तुम्ही किडनी घालायला ना पहिल्या जाणार सोबत. हे काय आवडता देण्याचा भरोसा नाही, पण आपण ते या मराठ्याच्या लेकरासाठी आपण सगळं बोलून लावलो. मला ते शत्रू समजायला लागले त्यांचा सगळा बाबा मराठ्यांना. मी काय चूक केली, मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्यानुसार माझ्या मराठ्यांच्या लेकराला आरक्षण द्या, त्याचा अन्याय करू नका ही मागणी केली म्हणून तुम्हाला शत्रू समजायले. तुम्हाला कधीच मी मॅनेज होत नाही म्हणून शत्रू समजायले. अरे मी मराठ्यांच्या शेतकऱ्यांच्या रक्तामासाचा पोरगा आहे, मी तुम्हाला मॅनेज होईल कसा, होऊ शकत नाही. कारण मराठ्यांची गद्दारी मी नाही करू शकतो. तुम्ही शत्रू समजा नाही तर काही समजा. आणि ते मग काय करते आणि ते निधन मला काही केलं तर या त्यांना सोडून का. आणि समजा केलं माझे काय माझ्या घरात शिकण्याचे पत्र ते भांगार सुद्धा करते. मग काय करते ते आणि मी मला घेत नाही म्हणून ते मला आता या दिवसात एअरपोर्ट समजायला लागले. ते म्हणजे ते लेखी बारा माहिती त्याच्या नागरिक नको लागायचं. ते काय म्हणून त्याला उगा ऐकून गपचे लिहून
त्यांनी सगळे प्रयोग केले जातात. आपण सगळं बनवलं. माय बापावर जाताना पुन्हा एकदा सांगतो, मध्यम होऊ नका. इथून पुढं उद्या सकाळपासून आपल्या तालुक्यातली, आपल्या जिल्ह्यातले गावाचे गाव पिंजून काढायला सुरुवात करा. 1 डिसेंबरला आणि 1 डिसेंबर पासून एकही गाव नाही राहिला पाहिजे तिथं साखळी उपोषण सुरू नाही. एकही गावात साखळी उपोषण सुरू झालं पाहिजे. त्याचे निवेदन द्यायचे म्हणजे सरकारच्या लक्षात येतं किती बसली आहे. शांततेत आंदोलन करायचं, पण गाव तिथं साखळी उपोषण सुरू झालं पाहिजे. इतक्या ताकदीनं की 24 डिसेंबरला सरकारला मराठा आरक्षणासाठी कायदा पारित करावा लागला पाहिजे. जर सरकारनं 24 डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षण नाही दिलं तर त्यानंतर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची बैठक घेऊन पुढची दिशा ठरवून आंदोलन केलं जाईल. ती आणखी तुम्हाला सांगण्यास सुद्धा येईल. त्याची काळजी करू नका. आपल्या काही काही गमत निघत नाही, त्यामध्ये तुम्ही लगेच सांगा मला तयारी करायला. आता धरणं झालं, आपण तुम्ही धरणं म्हणून ते एक लक्ष घ्या. आता टप्प्यात बरोबर चाललं. आपलं भावना एवढं घरामध्ये नव्हतं. आपल्या लेकराबाळाच्या कोणाच्या तरी कुटुंबात अन्नाचा घास केला सर्टिफिकेट म्हणून आज लाखांना लोकांना प्रमाणपत्र मिळायला लागले. मग शांततेत केलं म्हणून झालं. हे शांतीचं ब्रह्मास्त्र पेरण्याची ताकद या राज्यात देशात कोणात असते? कोणाकडं? तुम्ही फक्त शांततेत घ्या. तुम्हाला काय करता आरक्षण कसं मिळत नाही बघू आपण. त्याची काळजी करू नका. आपल्या भाषा कळत त्याच्यामुळे तुम्ही टीव्ही बघता ना, मग आपली भाषा कशी असते टप्प्यात वाजलाच त्यांना आपली भाषा कळते. त्याची टेन्शन घेऊ नका. फक्त शांततेत करा. गाव तिथे साखर बसून बसा. जर नाही केलं तर पुढचा निर्णय काय द्यायचा आपण समाजाला विचारून घेऊ. आता तुम्हाला सगळं सांगितलं. आता मी पुढचे गाव ते तिकडे जातो. फक्त जाता जाता मला सांगत राहिले. सांगू आरक्षण सांगितलं, सगळं सांगितलं. मला सांगत राहिले ना खाली बसा. कारण झालं नाही आरक्षण मिळालं का तुम्हाला? नाही मी सध्या बोलतच नाही. ते म्हणतात माझ्या त्याच्यात मागायला म्हणजे जाऊ दे. त्याने आता सध्या बोलायला मग केलं विचार. त्याच्यानं आपली थोडी दुश्मनी त्यांना बोलत नाही. व्यक्ती म्हणून त्यांना त्याचे विचाराला बोलत. त्यांनी गोरगरिबांच्या लेकराला आरोग्य बघायला पाहिजे तिथे बरोबर. व्यक्ती म्हणून ते आपले शब्द नाही, त्याचे विचाराला बोलत. मग सांगायला तेवढं सांगतो मोकळा सांगू ना. माझं तुम्हाला सांगतो हे माहिती येते तिकडं आमचं बोललेलं मला काय म्हणतात यांच्या सह महाराष्ट्र सगळेच येते. आणि ते मला तिथे म्हणते तुम्ही आमच्या गावात या, तुम्हाला कोणता कलावतो बघतो आणि तुमच्या पाठीमागचा निरोग आहे. तुम्हाला तत्काली कोणाचा लावून देत नाही. तुमच्याकडे जीव आहे आमचा. मला तिकडं आलं इथं गावात मला असं कचा कचा म्हणजे देत होता लागला असताना तुम्हाला केली गेलं बघा यांची माया. मग बारगाला मुलांना भाऊ तुमच्या इकडं काही असं मोठ्या माणसं किती बार येऊन सुद्धा पुरस्कार नाही पाहिजे. मला तसं झालं तर कधी ते काय केली झालं मला माहिती आहे ना. तुम्हाला ती माया आहे, तुम्हाला भेटावं वाटतंय मला. पण सध्या माझी परिस्थिती अशी आहे. पहिल्या 17 दिवसाचं उपोषण आणि आता 9 दिवसाचं. माझं शरीर आता मला साथ नाही. त्यामुळे मला रस्ता लागतो आणि मोकळं जायला. कारण माझ्या त्या लोकांनाच माहिती मला काय त्रास होतो. मला डॉक्टरने सांगितलं तुम्ही आता आराम करायचा. पण मला माहिती मी जर या वेळेत आराम केला मराठीचं वाटलं झालं म्हणून सांगायचं. हीच वेळ लावून धरण्याची आणि आंदोलन सुरू ठेवण्याची म्हणून मी रात्रंदिवस तुमचा आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या गाठीसाठी. मला कळतंय ते तुम्ही मायापोटी येत आहे. पण असं कथा कथा लोटी करते मला मग तेवढं सुद्धा घंटे करता होत किंवा लोटी देत नाही. उतरला लागला सणा ठिकाणी जाते इतकं घडले. मला फक्त वाट करून द्या एवढंच मला म्हणायचं. माझं शेत असतं त्या काहीच नाही राहिलं. सध्या तास सुद्धा माझ्या ठेवून देत नाही. भाऊ खायला वेळा
ते दुसरी कार्य बघत पण आपल्याकडे येत नाही, कारण लग्नाच्या वेळेला आलाच नाही. पण तुमच्या शक्तीच्या जोरावर आणि तुमच्या एकजुटीच्या जोरावर मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आपण कोणीच हिंदुत्वाला गाठायचं नाही. मी सुद्धा आपणार ही शब्द तुम्हाला थांबू. यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये, जिथे मिळणार आहे सेलेरिओ, वॅगनार, ऑल्टो K10, एस्प्रेसो हजर स्टॉक मध्ये. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड 100% कर्ज आणि शेतकरी बंधूंना 6 व वार्षिक हप्त्याची सोय. तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स, मिरज सांगली रोड, मिरज. संपर्क 9172 21 22 23. तासगाव आउटलेट, शेतकरी मार्केट जवळ तासगाव. जत आउटलेट, जत सांगली रोड, जत. तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू, मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी, माधवनगर रोड, सांगली इथे उपलब्ध आहे. खुशखबर खुशखबर खुशखबर, मारुती सुझुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर. आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका. बक्षिसांची बरसात, जिंका लाखोंची हमखास बक्षिसे. दसरा ऑफर महोत्सव. शेतकरी, सोसायटी सभासद, शिक्षक, डॉक्टर, पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत. 8 पाडी. संपर्क किरण पवार. मोबाईल नंबर आहे 9860 02 51 76. तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स शाखा 8 पाडी, सांगली रोड, बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखेजवळ. 8 पाडी, सांगली जिल्ह्यातील रॉयल प्लॅटिनम अवॉर्ड्सने सन्मानित मारुती सुझुकीचे मुख्य डीलरशिप. तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम 8 पाडी, मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल. आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची कला शिका. ड्रायव्हिंग स्कूल ऍडमिशन साठी संपर्क रोहित पाटील. मोबाईल नंबर आहे 9881 39 71 00. सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर. पत्ता 233/2/अ जिल्हा क्रीडा संकुल समोर, भोकरे कॉलेज जवळ, मिरज सांगली रोड, मिरज. चला तर मग आजच ऍडमिशन करा. डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय. 1980 पासून अविरत नेत्रसेवा. 43 वर्षाचा अनुभव घेऊन सांगलीचे सुप्रसिद्ध नंदादीप नेत्रालय 8 पाडी शहरात दाखल. उपलब्ध सुविधा: मोतीबिंदू उपचार, पडद्याचे उपचार, बुबुळाचे उपचार, नेत्रव्यंगोपचार, लासूरच्या शस्त्रक्रिया, चष्म्याचा नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रिया, तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया, काचबिंदू उपचार, कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक, आळशी डोळा व तिरपिळेपणा इत्यादीसाठी व्हिजन थेरपी, डोळ्यांच्या कोरडेपणासाठी अद्यावत ड्राय आय ट्रीटमेंट. शैक्षणिक संस्था ॲस्ट्रोमेट्री कॉलेज. ऑप्थॅल्मॉलॉजी, कॅशलेस सुविधा, आय बँक. हे पत्रक घेऊन आल्यास मोफत नेत्र तपासणी व चष्म्यावर आकर्षक सूट. 3 लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया, कॅशलेस सुविधा उपलब्ध. अनुभवी नेत्रतज्ञ. पत्ता आहे 1ला मजला, बाळकृष्ण हाईट्स, HDFC बँक जवळ, सिव्हिल कोर्ट रोड, 8 पाडी. मोबाईल नंबर आहे 99 70 45 12 45 आणि 92 20 00 10 00. तर आजच संपर्क करा. डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय. सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल. तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील. पत्ता आहे जुना बुधगाव रोड, म्हसोबा मंदिरच्या मागे, सांगली. संपर्क सलीम बेळगावकर. मोबाईल नंबर आहे 93 70 90 13 36 आणि
83 29 37 76 46. माऊली पेंट्स अँड ट्रेडर्स, सर्व कंपनीचे कलर, सिमेंट, वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी करून मिळेल. पत्ता एसटी स्टँड समोर 8 पाडी रोड, करगणी. संपर्क आबासाहेब कुकळे. मोबाईल नंबर आहे 9307 95 61 31. बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र. उपलब्ध सुविधा: बचत खाते उघडणे, बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे, बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे, होम लोन, गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे. सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील. प्रोप्रायटर संदीप बाबा फुले. मोबाईल नंबर आहे 77 74 91 48 20 आणि 72 99 66 23 23. पत्ता महात्मा फुले चौक, पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स, 8 पाडी, जिल्हा सांगली. सर्व सुविधा विनामूल्य. आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेटमध्ये. वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज. सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना, ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा. वास्तुशास्त्रानुसार RCC घराची रचना, आकर्षक 3D व इंटेरियर डिझाईन, गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन, कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्ययावत बांधकाम रचना, भूकंपरोधक RCC डिझाईन. 100% विश्वसनीय सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन, 8 पाडी. भानुदास पोपट पाटील. मोबाईल नंबर आहे 830 884 13 12. आता नव्या रूपात आपल्या सेवेत सज्ज फॅमिली शॉपी भव्य शोरूम. श्रद्धेचे वरदान गुलाल कलेक्शन. शूटिंग, शर्टिंग, साड्या रेडीमेड, होजियरी, युनिफॉर्म, कार्पेट. मोबाईल नंबर 94 23 80 99 46 8 पाडी.